हरे कृष्ण. श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय 12वा. अध्यायाचं नाव आहे भक्ती योग. या अध्यायाचा शेवटचा श्लोक वाचायला सुरू करत आहोत. 20वा श्लोक. त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया. हे श्रील प्रभुपाद, आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या. धन्यवाद प्रभुपाद. तर भगवान श्रीकृष्ण या 12व्या अध्यायाच्या शेवटी अर्जुनाला म्हणतात, ये तु धर्मामृतम इदं यथा उक्तं पर्युपासते श्रद्धाना मत्परमा भक्ता ते अतीव मे प्रियः. भाषांतर. जे या अविनाशी भक्ती मार्गाचे अनुसरण करतात आणि मला परम लक्ष्य मानून श्रद्धेने पूर्णतया संलग्न होतात ते मला अधिक प्रिय आहेत. शब्दशः अर्थ बघूया. भगवंत म्हणतात, ये तू धर्म अमृतम इदम. तर जे या अमृतमयी म्हणजे अविनाशी धर्माचे म्हणजे भक्ती मार्गाचे अनुसरण करतात, यथा उक्तम परिउपासते. यथा उक्तम म्हणजे जसं मी सांगितलं आहे या 12व्या अध्यायात, जसं भगवंतानी भक्ती मार्गाचं वर्णन केलं आहे. जे लोक अशा या भक्ती मार्गाचं अनुसरण करतात, परिउपासते म्हणजे काय आहेत, ते पूर्णपणे संलग्न होतात. दुसऱ्या ओळीत म्हटलं आहे श्रद्धाना मत्परमा. तर मोठ्या श्रद्धेने मलाच सर्वस्व मानतात. भक्ता ते असे भक्त आहेत ते अतीव मे प्रिय मला अत्याधिक प्रिय आहेत. भाषांतर बघूया. जे या अविनाशी भक्ती मार्गाचे अनुसरण करतात आणि मला परम लक्ष्य मानून श्रद्धेने पूर्णतया संलग्न होतात ते मला अत्याधिक प्रिय आहेत. भाषांतरातले शब्द बघूया. अविनाशी भक्ती मार्ग म्हणजे भक्तिमय सेवेचे लाभ आहेत ते कसे आहेत, शाश्वत आहेत, अविनाशी. भगवान श्रीकृष्णांना त्यांनी परम लक्ष्य बनवलं आहे. म्हणजेच काय आहे, भगवान श्रीकृष्णांच्या चरण कमलांची प्राप्ती करणं हेच त्यांचं सर्वोच्च ध्येय आहे. श्रद्धेने पूर्णतः संलग्न असणं म्हणजे काय, काया वाचा मनाने रोज भगवान श्रीकृष्णांच्या सेवेत संलग्न असणं. अशा प्रकारे आपण या 20व्या श्लोकाचे शब्दशः अर्थ बघितले आहेत. गीताभूषण टीकेमध्ये श्रील बलदेव विद्याभूषण या 12व्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकाबद्दल काय वर्णन करतात ते बघूया. श्रील बलदेव विद्याभूषण लिहितात, 12व्या अध्यायात आता भक्तियोगाचे वर्णन पूर्ण करत भगवान श्रीकृष्ण या 20व्या श्लोकात भक्तियोगाचे निष्ठेने आचरण करण्याच्या फळाबद्दल माहिती देत आहेत. म्हणजेच काय, भगवंतांनी भक्तियोगाचं सगळं वर्णन या 12व्या अध्यायात केलं आहे आणि आता शेवटी या 20व्या श्लोकात भक्तियोगाचं निष्ठेने जो कोणी आचरण करतोय तर त्याचं फळ मिळतं काय याबद्दल भगवंत सांगत आहेत. भक्तीमध्ये दृढ निष्ठा असणं म्हणजे भक्ताचा पूर्ण विश्वास आहे की भगवान श्रीकृष्णांची भक्तिमय सेवा मी जी काही करतोय याने माझं परम कल्याण होणार आहे. परम कल्याण म्हणजे भगवंतांची प्रेम भक्ती मला प्राप्त होईल. भक्तांनी भगवान श्रीकृष्णांची भक्तिमय सेवा पूर्ण रूपेन करायला हवी. जेव्हा भक्त भगवान श्रीकृष्णांची अनन्य भक्ती करतील तेव्हा त्या भक्तामध्ये असे हे 12व्या अध्यायात सांगितलेले आहेत ते गुण आहेत ते प्रकट होतील. तर आज आपली विराम द्यायची वेळ झाली आहे. आज आपण इथेच विराम देऊया. श्रीमद भगवद्गीता की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरी बोल.